नमस्कार मंडळी, मराठी इन्फो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मोबाईलद्वारे आपल्या जमिनीची आणि आपल्या जागेची मोजणी कशी करायची. अगदी सोपी पद्धत आहे. हे ॲप्स कोणीही डाउनलोड करू शकतं आणि कोणीही वापरू शकतं. एकदम सोप्या पद्धतीचं ॲप्स आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की मी जसं सांगतोय हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप नका करू. सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपण हा व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर हे जाणून घेऊयात की यामध्ये काय काय आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल. त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला गूगल प्ले स्टोअरवरती यावं लागेल. गूगल प्ले स्टोअरवरती आल्यानंतर फील्ड एरिया मेजरमेंट म्हणून एक ॲप्स येतं, तर ते तिथं टाईप करायचं. टाईप केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला त्याचा एक लोगो दिसेल, तर ते ॲप्स आहे. असे भरपूर असे ॲप्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला समजणार नाही, पण हे एकदम सोपे ॲप्स आहे. ते सहजरित्या कोणी पण डाउनलोड करू शकतं. आता मी याच्यामध्ये हे माझं आलेलं आहे समोर, तर मी ऑलरेडी डाउनलोड केल्यामुळे तिथं अपडेट आलेलं आहे. तर तिथं तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन येईल, तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ते केल्यानंतर तुम्हाला खाली दाखवले बघा इमेजमध्ये की त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता. तर सर्वात पहिलं असा इंटरफेस येतो त्या ठिकाणी तुमचा. त्या आल्यानंतर तुम्हाला तुमची जशी जमीन आहे, स्क्वेअरमध्ये असेल, जशा आकारामध्ये असेल तसं तुम्ही ते पॉईंट लावून तुम्ही मोजू शकता. सोपी पद्धत आहे, त्याच्यामध्ये काही अवघड नाही आहे, कोणीही यूज करू शकतं. तर हे केल्यानंतर तुम्ही ते मॅपवरती जाऊन तुमची जमीन वगैरे शोधून सगळं माप झाल्यानंतर तुम्ही ते सेव्ह पण करून ठेवू शकता. जो तुम्ही माप घेतलेला आहे, जो काय तुम्ही मेजरमेंट घेतलेले आहेत ती. आता ते पाहिल्यानंतर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती आहे, तुम्ही त्याच्यामधून पण माहिती घेऊ शकता. पण मी एक मराठीमधनं पण सांगतो आहे तुम्हाला, कारण इंग्लिश सगळ्याला येऊ शकत नाहीत. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं की हे ॲप्स ओपन करायचे. ओपन केल्यानंतर सर्वात पहिला असा इंटरफेस येईल. इंटरफेस आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये एक मॅप ओपन होईल. मॅप ओपन झाल्यानंतर सर्वात प्रथम हे बाहेरच्या देशाचं दाखवतं. तर आपल्याला आपल्या देशामध्ये यायचं. त्या ठिकाणी एक निळा पॉईंट दिसतो बघा. निळा पॉईंट दिसल्यानंतर तो पॉईंट आपला स्वतःचा असतो. त्यासाठी आपल्याला मोबाईलचा नेटवर्क चालू करावं लागेल, म्हणजे इंटरनेट चालू करावं लागेल. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला पूर्ण झूम करून आपल्याला ज्या ठिकाणी आपला ब्लू पॉईंट आहे, निळा पॉईंट आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आपल्या एरियातली जमीन वगैरे आपल्याला माहिती असते की आपली जमीन कुठे आहे ॲक्युरेट. तर आता मी माझ्या जमिनीच्या ठिकाणी जातो. मी तिथं सर्च करत आहे माझी जमीन वगैरे कुठे आहे. त्यासाठी आता माझी जमीन सापडलेली आहे. तर आता मी काय करतो, त्यासाठी मी पॉईंट लावतो. पॉईंट लावल्यानंतर मग मला समजेल की माझी जमीन जागा कशी आहे, त्याप्रमाणे मी ते पॉईंट लावतो. हे स्क्वेअरमध्ये आहे माझी जमीन. स्क्वेअरमध्ये झाल्यानंतर व्यवस्थितरित्या घ्यायची. आपल्या दोन्ही बांधाच्या सेंटरला आली पाहिजे, दुसरीची जागा मध्ये नका घेऊ. दोन्ही शेतकऱ्याच्या 1-2 बांधाच्या मधोमध आली पाहिजे, तरच व्यवस्थित आपल्याला माप सापडेल. तर आता हे मी माझी जमीन स्क्वेअरमध्ये घेतलेली आहे. स्क्वेअरमध्ये पूर्णपणे घ्या, झूममध्ये करून बघा कुठं जास्ती वगैरे गेले का. तर ते केल्यानंतर जसा तुमचा जमिनीचा आकार आहे तसं तुम्ही घेऊ शकता. मग ते जमीन कशी असू द्या, त्रिकोण असू द्या या गोल असू द्या, कसे असू द्या, तसा तुम्हाला ते पॉईंट घेता येईल. पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, वरती एका एरियामध्ये दाखवतो का तिथे 1 हेक्टर 0.1 म्हणजे माझी जमीन 1 हेक्टर आहे. ते ॲक्युरेट आहे, ते मलाही माहिती आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो. आता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे कुणाला तर दाखवायचं तुम्हाला, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, हे सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याचा स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता तुम्ही. आता मी काय करतो, इथं माझा एक हिशोब लिहून ठेवते, माझी इथे मोजणी. ठीक आहे, मी साध्या पद्धतीत लिहिलं. तर डिस्क्रिप्शनमध्ये पण काही लिहू शकता, जसं की तुम्हाला जे पाहिजे ते. तर आता इथं मी काय करते, हेक्टरमध्ये मोजले, म्हणजे तिथं हेक्टरमध्ये मोजू शकता, एकरमध्ये मोजू शकता. मग ते सेटिंगमध्ये जाऊन करावं लागेल तुम्हाला. ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता मी हेक्टर केले, मी ग्रुप 1मध्ये टाकलो आणि मला स्क्रीनशॉट जरी काढले असतील तर ते स्क्रीनशॉट अपलोड करतो. आता स्क्रीनशॉट अपलोड केलेलं आहे. स्क्रीनशॉट अपलोड केल्यानंतर तिथं मी नंबर 1 हेक्टर वगैरे टाकतो. काही नंबर वगैरे टाकू शकता. आता तुमचा काय एरिया आहे ते टाकू शकता. ते टाकल्यानंतर तुम्ही हे बघा माझा असा स्क्रीनशॉट आहे बघा, तुम्ही एकदा चेक करू शकता. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
आता हे तुमचं पूर्ण सेव्ह झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं, हे सेव्ह झाल्यानंतर तुम्ही परत त्याच्यामध्ये जाऊन पाहू शकता की सेव्ह झालं आहे का नाही. सेव्ह झाल्यानंतर आता परत तुम्ही वापस यायचं. वापस आल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस आलेलं दिसेल, म्हणजे त्याच ठिकाणी. मग आता याच्यामध्ये आणखी एक वापर करू शकता की तुम्ही, आता काय होतं शेतीमध्ये घरापासून शेतीपर्यंत आपल्याला असं किलोमीटर दाखवलं जात नाही. गुगलचं कसं असतं, गुगल फक्त हे स्पेसिफिक रस्त्याला, स्पेसिफिक हायवे, मेन रोडलाच तुम्हाला अंतर दाखवलं जातं. तर शेतीमध्ये वगैरे दाखवत नाही गुगल. तर मग आता तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुमच्या घरापासून शेतापर्यंत अंतर काढायचं किती. तर मग या ठिकाणी रस्ते पण वाकडे तिकडे असतात. गुगल तर हे करू शकत नाही. गुगल फक्त हे मोठे मोठे रस्ते तेवढं मोजू शकतं. तर आता तुम्हाला लांबी मोजायची ह्याच्यामध्ये. तर ह्या ॲप्समध्ये असं भरपूर काय ऑप्शन आहे, तुम्ही किलोमीटरमध्ये मोजू शकता. आता तुम्हाला पाईपलाईन शेतीमध्ये करायचं तर पाईपलाईनचं सध्या तुम्ही अंतर करू शकता. आता तुम्ही टेप घेण्यापेक्षा जर तुम्ही ह्याच्याद्वारे जर काढलं की आपल्याला किती किलोमीटर पाईपलाईन करायची आहे, समजा 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटरमध्ये, तर तुम्ही याच्याद्वारे काढू शकता. आता मी काय करतो, मी आता फक्त माझा अंतर काढतो रस्त्याचं. तर आता मी काय करते, आता हे सरळ दाखवते एवढं किलोमीटर दिसते म्हणून. तर मी काय करतो, त्यासाठी मला फिरून जावं लागतं. म्हणजे जो रस्ता सरकारी दिलेला आहे त्याने जावं लागेल मला, शेतात तर नाही जाता येणार. तर मी काय करतो, असं पूर्ण जिथून रस्ता आहे तिथनं ते पेस्ट करून घेतो, कारण तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वळवू शकता. तर हे झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दाखवतं का आपल्या घरापासून शेतापर्यंत किती अंतर आहे. वरती आलं बघा, माझं अंतर दाखवलं 2 किलोमीटर. तर हे तुम्ही पाईपलाईनसाठी सध्या यूज करू शकता. अथवा तुम्हाला काय कारणामुळं तुम्हाला अंतर काढायचं तर तुम्ही अंतर पण काढू शकता. तर ॲप्समध्ये तुम्ही शेतीचं माप काढू शकता, जागेचं माप काढू शकता, तुमच्या पाईपलाईनचं माप काढू शकता. जर ही माहिती समजली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.